सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं। आत्महत्येआधी वळसंकरांनी एक सुसाईड नोट लिहिली होती। त्यात आत्महत्येला जबाबदार एका महिला अधिकाऱ्याचा उल्लेख होता। पोलिसांनी या महिलेला अटक केली, पण ती महिला नेमकी कोण, तिने डॉक्टर वळसंकरांवर कोणते आरोप केले होते, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। डॉक्टर शिरीष वळसंकर सोलापुरातले प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन असलेल्या डॉक्टर वळसंकरांनी 18 एप्रिलच्या रात्री आत्महत्या केली आणि अख्खं सोलापूर हादरलं। पण वळसंकरांनी आत्महत्या का केली याचं कोडं 2 दिवसांनी उलगडलंय। 69 वर्षांचे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आता एक सुसाईड नोट देखील समोर आली आहे। या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर वळसंकर यांनी त्यांच्याच रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला जबाबदार धरलाय। प्रशासकीय अधिकाऱ्यानं केलेल्या आरोपामुळेच आपण आपलं जीवन संपवत असल्याची तक्रार त्यांनी या सुसाईड नोटमध्ये केली आहे। डॉक्टर वळसंकरांनी ज्या अधिकाऱ्याचा उल्लेख केला ती एक महिला आहे। 2008 पासून ही महिला अधिकारी वळसंकरांच्या हॉस्पिटलमध्ये कामाला होती। वळसंकरांच्या याच सुसाईड नोटवरून त्यांचा मुलगा अश्विन वळसंकर यांनी पोलिसात फिर्याद दिली। त्यानंतर मनीषा माने या महिलेला अटक करण्यात आली। दरम्यान वळसंकरांच्या सुसाईड नोटमध्ये नेमका काय उल्लेख होता ते पाहूया। मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात डॉक्टर वळसंकरांनी एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर आरोप केले। ज्याला शिकून मोठं केलं, चांगला पगार दिला, त्याच्याच कडून घाणेरडे आरोप आणि धमकी दिली जाते। याचंच दुःख झाल्यानं वळसंकरांनी टोकाचा निर्णय घेतला। मिळालेल्या माहितीनुसार मनीषा माने यांनी वळसंकरांवर घाणेरडे आरोप करत त्यांना आत्महत्येची धमकी दिली होती। तेव्हापासून डॉक्टर वळसंकर तणावात होते। 18 एप्रिलच्या रात्री 8 वाजता हॉस्पिटलमधील रुग्ण तपासून डॉक्टर वळसंकर हे घरी परतलेले होते। 8:30 वाजताच्या सुमारास बेडरूममधून अचानक बंदुकीतून गोळी झाडल्याचा आवाज कुटुंबियांना आला। त्यावेळेस कुटुंबियांनी तात्काळ डॉक्टर वळसंकर यांच्या बेडरूममध्ये धाव घेतली। त्यावेळेस रक्ताच्या थारोळात पडलेले त्यांना डॉक्टर वळसंकर दिसले आणि त्यानंतर जवळच असलेल्या त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वळसंकर यांना भरती करण्यात आलं। त्यावेळेस डॉक्टर असलेल्या मुलानं आणि सुनेनं त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र रात्री 10च्या सुमारास त्यांनी आपले प्राण सोडले होते। डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येस कारण ठरलेल्या संशयित महिलेच्या वकिलांनी यावर काय प्रतिक्रिया दिली तीही ऐका। एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका, अशा कारणामुळे एखादे प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे। या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे, असा आम्ही युक्तिवाद मांडला। तसा एकही आरोप त्यांचा नाही आहे, तसं FIR मध्ये नाही, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एक सुद्धा नाही त्यांच्यावरती। त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी 17 तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबावर आरोप केले की बाबा माझी पगार कपात करू नका, मी फार जुनी कर्मचारी आहे, आणि असे आरोप आहेत। त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाही आहेत। मनीषा माने या संशयित महिलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 17 एप्रिलला तिनं डॉक्टरांवर केलेल्या आरोपांच्या ईमेलची प्रतही जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलीस कसून तपास करतायत, त्यामुळे सोलापूरमधील डॉक्टर वळसंकर मृत्यू प्रकरणात काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।